हॅलो फ्रेंड्स, आपण अष्टविध शस्त्रकर्म जे आहेत ते पाहणार आहेत. सर्जिकल प्रोसिजर. शस्त्रकर्म, शस्त्रामुळे जी कर्म केली जातात त्यांना शस्त्रकर्म असे म्हणतात. शस्त्रस्य कर्म शस्त्रकर्म, म्हणजे शस्त्राचा वापर करून आपण जे कर्म करतो ना त्याला शस्त्रकर्म म्हणतात. तच्च शस्त्रकर्म अष्टविधम तथा छेद्य भेद्य लेख्य वेदनम एष्यम आहार्य विस्त्राव्य सिव्यमिती, म्हणजे जे शस्त्रकर्म 8 प्रकारचे आहेत त्याच्यामध्ये छेदन, भेदन, लेखन, वेधन, एशन, आहरण, विस्त्रावन आणि सीवन. छेदन, भेदन, लेखन, वेधन, एशन, आहरण, विस्त्रावन आणि सीवन. आता हे शस्त्रकर्म जे सांगितले आहेत ना, आपण जे पाहिले ते सांगितले सुश्रुत सूत्रस्थान 5. छेदन, भेदन, लेखन, वेधन, एशन, आहरण, विस्त्रावन, सीवन. चरकनी जे सांगितले ते 6 सांगितलेले आहेत. पाटन, वेधन, छेदन, लेखन, प्रच्छन्न आणि सीवन. पाटन, वेधन, छेदन, लेखन, प्रच्छन्न, सीवन. आणि अष्टांगनी 13 सांगितलेले आहेत. उत्पाटन, पाटन, सीवन, एशन, लेखन, प्रच्छन्न, कुटन, छेदन, भेदन, वेधन, मंथन. यामध्ये सांगितलेले आहेत छेदन, भेदन, वेधन, मंथन, ग्रहण आणि दहन. अष्टांग संग्रहानुसार कोणते आहेत? उत्पाटन, पाटन, सीवन, एशन, लेखन, प्रच्छन्न, कुटन, छेदन, भेदन, वेधन, मंथन, ग्रहण, दहन. छेदन योग्य व्याधी म्हणजे कोणत्या अशा व्याधी आहेत की जे छेदन योग्य आहेत? तर एक्सिजन ज्याचा आपण करू शकतो, तर जे भगंदर आहे, श्लेष्मिक ग्रंथी, तिल कालक, व्रणमार्ग, अर्बुद, अर्श, चर्मकील, अस्थि, मांसांगत शल्य, जंतुमणी, मांससंघात, गलशुंडिका, स्नायू, मांसशिरा यांचा कोथ, वल्मिक, शतपोनक, अधृश, उपदंश, मांसकंदी आणि अधिमांस. भेदन योग्य कोणते आहेत? इन्सिजन युक्त. त्रिदोषच विद्रदी वगळून सर्व प्रकारच्या विद्रदी, त्रिदोष सोडून बाकी जेवढ्या पण विद्रेत आहेत त्याला भेदन करू शकतो आपण. वातस, पित्तस, कफस ग्रंथी, वातस, पित्तस, कफस, विसर्प. 7 प्रकारचे वृद्धी रोग सांगितलेले आहेत. विदारिका, प्रमेह पीडका, शोफ, स्तनरोग, अवमंथक, कुंभिका, अनुशयी, नाडीव्रण, वृंत, पुष्करिका, अलजी, उपुट. सर्व प्रकारचे शूद्र रोग, तुंडीकेरी, गिलायू, भगंदरादी प्रपाकी रोग, अश्मरी काढण्यासाठी मूत्राशय, मेदोज रोग. लेखन योग्य सांगितलेले आहे, जसे स्क्रॅपिंग म्हणलो आपण. वातस, पित्तस, कफस, रक्तज, रोहिणी रोग, किलास, उपजीविका, मेदोज विकार, दंत वैधर्भ्य, ग्रंथी, वर्त्मरोग, अधिजीविका, अर्श, मंडल, कुष्ठ, मांसकंदी, मांस उन्नती. वेधन योग्य व्याधी पंक्चरिंग कोणामध्ये करू शकतो? अनेक प्रकारचे जे सिरा आहेत, मूत्रवृद्धी, दकोदर. एशन योग्य व्याधीमध्ये सांगितलेले आहे नाडीव्रण, शल्ययुक्त व्रण, उन्मार्गी व्रण. आहरण योग्य व्याधीमध्ये सांगितले 3 प्रकारच्या शर्करा, मूत्र शर्करा, पाद शर्करा आणि दंत शर्करा. दंतमल, कर्णमल, अश्मरी. शल्य, मूढगर्भ, गुदस्य पुरुष. विस्त्रावन योग्य ड्रेनेज ज्याच्यामधून करू शकतो आपण? विद्रदी मधून. वातस, पित्तस, कफस, क्षयज, रक्तज, विद्रदी. कुष्ठ, वेदनायुक्त, एक देशोक्त शोफ, पाल्यामय, श्लीपद, विषयुक्त रक्त, अर्बुद, विसर्प, स्तनरोग. वातस, पित्तस, कफस जे ग्रंथी रोग आहेत ते सांगितलेले आहेत. 3 प्रकारचा उपदंश व्याधी, विदारिका, सुशीर, गलशालू, कंटक, कृमीदंत, दंतवेष्ट, उपकुश, शीतात, दंतपुप्पुट. पित्त, रक्त, कफ, दृष्टीने होणारे ओष्ठरोग, अधिकतर शूद्ररोग. सीवन योग्य व्याधीमध्ये सांगितलेलं आहे मेद, समुत्त व्रण, भिन्न व्रण, ज्यांचे लेखन कर्म केले आहे असा व्रण, सद्यो व्रण, गतिशील संधिभागी असलेल्या व्रणामध्ये. अष्टविध शस्त्रकर्म जर केला आपण तर काय काय व्यापद होऊ शकतात ते सांगितलेलं आहे अष्टविध शस्त्रकर्माद्वारे. शस्त्रकर्म करताना शस्त्रचिकित्सक जर अज्ञानी असेल, लोभी असेल, अहित वाक्य योग्य असेल, भित्रा असेल, प्रमोही अथवा कुशस्त्र असल्यास शस्त्रकर्म स्थानी उपद्रव निर्माण होतात, त्याला शस्त्रकर्म व्यापद म्हणलेले आहे. जर शल्यचिकित्सक अज्ञानी असेल, लोभी असेल, अहित वाक्य योग्य, भित्रा, प्रमोही असेल, कुशस्त्र असल्यास त्याच्यामध्ये म्हणजे कुशस्त्राचा त्याने वापर केलेला असल्यास शस्त्रकर्म स्थानी जर काही उपद्रव असेल निर्माण होतात त्याच्यात शस्त्रकर्म व्यापद असे म्हणतात.
तर अष्टविध शस्त्रकर्मापासून 4 प्रकारचे व्यापक सांगितलेले आहेत. हीन छेदनादी, अतिरिक्त छेदनादी, तिर्यक छेदनादी आणि आत्मछेदनादी. कोणते 4 प्रकारचे सांगितलेत व्यापक? हीन छेदनादी, अतिरिक्त छेदनादी, तिर्यक छेदनादी, आत्मछेदनादी. चरकोक्त शस्त्रकर्म योग्य व्याधी. पहिले सांगितले पाटण योग्य व्याधी, नाडी व्रण, पक्व व्रणशोथ, शतोदर, बद्ध गुदोदर, ज्या शोथाच्या आत शल्य आहे अशा शोथात. शस्त्रकर्म योग्य व्याधी कोणते सांगितलेत? नाडी व्रण सांगितलेलं आहे, पक्व व्रणशोथ, शतोदर, बद्ध गुदोदर, ज्या शोथात आत शल्य आहे अशा शोथामध्ये. वेधन योग्य व्याधीमध्ये सांगितले जलोदर, पक्व रक्तगुल्म, रक्तदुष्ट विसर्प, रक्तदुष्ट पीडका. जलोदर सांगितलेला आहे, पक्व रक्तगुल्म, रक्तदुष्ट विसर्प, रक्तदुष्ट पीडका. छेदन योग्य व्याधीमध्ये सांगितले व्रणामध्ये मांस वाढून तिर्यक झाले असेल, जे व्रण कठीण आहेत, ज्या व्रणांचे किनारे अधिक वृद्ध असतील, अर्शादी मांसांत उत्पन्न व्याधी, जे व्रण वरती आल्यासारखे वाटत असतील. म्हणजे सांगितलेलं आहे यामध्ये की व्रणामध्ये मांस वाढून जर तिर्यक झालेलं असेल, जे व्रण कठीण आहे, ज्या व्रणांचे किनारे अधिक वृद्ध असतील, अर्शादी मांसात उत्पन्न व्याधी, जे व्रण वरती आल्यासारखे वाटत असतील. लेखनीय व्याधीमध्ये सांगितले कुष्ठरोग, किलास रोग. प्रच्छन्न योग्य व्याधीमध्ये वातरक्त, ग्रंथीरोग, पीडका, कोट, रक्तमंडल, कुष्ठव्रण, ज्या भागी आघात झालेला आहे असा आणि शोथ. सीवन योग्यमध्ये कुक्षी अथवा उदरभागी गंभीर व्रण असेल तर, ज्यांना खोलवर चिरा मारल्या असतील असा व्रण.